उदगाव जयसिंगपूर मार्गावरील कल्पवृक्ष गार्डन समोर असलेल्या पडक्या घराच्या मागील बाजूस शेतातील जुन्या विहिरीमध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह जयसिंगपूर पोलिसांना मिळून आलेला आहे। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून तपास यंत्रणा सुरू आहे। या ठिकाणी घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांच्यासह पोलीस पथक दाखल आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आलेला आहे। हातावरील खुणा, जखमा तसेच विविध पद्धतीने हा तपास सुरू आहे। बॉडी संपूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आणि दुर्गंधी सुटलेली आहे। या ठिकाणी नागरिकांना जशी जशी माहिती समजली या ठिकाणी गर्दी होत आहे। उदगाव गावाजवळच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कल्पवृक्ष रोड आहे, तसेच या ठिकाणी हे जुने घर आहे। या ठिकाणी ही पडकी विहीर आहे। या विहिरीमध्ये हा सदरचा मृतदेह आढळून आलेला आहे। या कुजलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या मृतदेहाच्या उजव्या हातावर सोनू लव असे लिहिण्यात आलेलं आहे। एका हातात चांदीच्या कलरचा कंडा आहे, तर डाव्या हातावर मनगटावर काळा दोरा बांधण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। तपास सुरू आहे। ओळख पटवण्याचे काम देखील सुरू आहे। उदगाव परिसरातील नागरिकांना देखील या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे। नागरिक देखील या ठिकाणी आहेत। खूप जुन्या पडक्या विहिरीमध्ये हा मृतदेह आढळून आलेला आहे। ओळख पटवण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी येत आहेत। हातावर गोंधन आहे, पाहूया गोंधनवरून काय ओळख पडते का। पोलीस देखील या ठिकाणी तपास सुरू आहेत। या ठिकाणी जीवनधारा रुग्णवाहिकेचे रोहित पाटील यांच्या टीमने हे सदरची मृतदेह विहिरीतून बाहेर काढलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांच्यासह पोलीस पथक या ठिकाणी दाखल आहे। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सदरचा मृतदेह याच ठिकाणी शेतामध्ये पुरण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। अतिशय दुर्गंध सुटलेला आहे। कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह मिळून आलेला आहे। अत्यंत अडगळीच्या ठिकाणी हे विहीर असल्याने मृतदेह काढताना खूप अडचणी निर्माण झाल्या। छोटा रस्ता आहे। विहिरीतील पाणी देखील दुर्गंधी अवस्थेत आहे। कुजलेल्या अवस्थेत पाणी आहे। या ठिकाणी पाहू शकताय नागरिकांची गर्दी होत आहे। गोंधनवरून काय सुगावा लागतो यासाठी पोलीस पथक अथक प्रयत्न करीत आहेत। सोशल मीडियावर देखील त्या गोंधनचे फोटो पोलिसांनी व्हायरल केलेले आहे। ज्यांना कोणीचा हा सदर मृतदेह ओळखीचा वाटतो त्यांनी तात्काळ जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जुनी